अतिशय चविष्ट, झटपट तयार होणारा आणि जेवणाची मजा द्विगुणित करणारा काकडीचा काय रस. चला आज आपण करूयात. त्याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेच, पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. काकडीचा काय रस करण्यासाठी आपण 3 खिरी काकड्या घ्यायच्या. धुतल्यावर त्या स्वच्छ पुसायच्या. त्याची सालं काढायची म्हणजे काय रस कडवट होत नाही. नुसती खायची असेल तर काकडी आपण कित्येकदा सालीसकट खातो, पण त्याची कोशिंबीर किंवा काय रस असे पदार्थ करायचे असतील तर साल मात्र आवर्जून काढायचे, म्हणजे काय रस सरबट लागत नाही. पहा, काढली गेली काकड्यांची सालं. करूयात काकडीच्या बारीक फोडी. जेवढ्या शक्य असतील तेवढ्या बारीक हव्या. काकडी चोचून घेतली तरी चालते. तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपल्या 3ही काकड्यांच्या एवढ्या फोडी झालेल्या आहेत. चला आता काय रस करण्यासाठी गॅसवर आपण कढई तापत ठेवूयात. कढई गरम झाली की अगदी अर्धा चमचा तेल त्याच्यामध्ये घालायचं आणि ते सगळ्या कढईभर पसरवून घ्यायचं. हे तेल आपण फक्त शॅलो फ्राय करण्यासाठी वापरणार आहोत. आता या तेलामध्ये आपण 3 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घालूयात आणि ते शॅलो फ्राय करायचे. फार तळायचे नाहीत. मी मगाशीच खोबरं किसून घेतलेलं होतं, त्यातलं 3 मोठे चमचे खोबऱ्याचा किस आता आपण कढईत घालायचा आहे आणि थोडासा खरपूस भाजून घ्यायचा. साधारण रंग बदलला की काढून घ्यायचं. खोबरं पटकन भाजलं जातं, त्यामुळे साधारण उलटं पालटं केलं की लगेच त्याचाही रंग बदलतो. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घ्यायचे आणि ते भाजून घ्यायचे. तीळ, खोबरं, शेंगदाणे ही गळीतं असल्यानं तेल सुटायला मदत होते आणि काय रसची स्निग्धता वाढते. भाजून झालेत आता तीळ, ते काढून घेऊयात. हे भाजून झालेले जे शेंगदाणे, खोबरं आणि तीळ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण घालूयात आणि त्याचा आपल्याला भरडसर कूट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, असा कूट तयार होतो. थोडा जाडसरच करायचा, म्हणजे खाताना असा तो दाताखालीनं लागला पाहिजे. काय रस करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. आता खरी काय रसच्या प्रोसेसला सुरुवात होईल. खरं तर इथं कढई तापलेलीच आहे. त्याच्यामध्ये आपण घालूयात अंदाजे 2 मोठे चमचे रिफाईंड तेल. तेल चांगलं तापलं की आपल्याला करायची फोडणी. तापलेल्या तेलामध्ये घालूयात चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरं. मोहरी आणि जिरं तडतडायला लागल्यावर लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे जिरं आणि मोहरी जळत नाही. आता आपल्याला घालायचे एका हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे. 7-8 कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत व्हायला हवीत. चिमूटभर हळद. हळद आहे ना, फोडणीच्या तेलामध्ये छान तळली गेली पाहिजे. आता आपल्याला घालायचा आहे काय रसची जान असलेला एक स्टार आयटम, तो म्हणजे 3 मोठे चमचे चिंचेचा कोळ. गॅस आता आपण पुन्हा चालू करूयात आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवूयात. गॅस चालू केल्यावर आपल्याला पुन्हा काही जिन्नस इथे घालायचे आहेत. 1 छोटा चमचा तांबडं तिखट, 2 छोटे चमचे गोडा मसाला. घातलेलं तिखट आणि मसाला व्यवस्थित फोडणीमध्ये आपण एकजीव करूयात. आता काकडीच्या ज्या आपण मगाशी बारीक केलेल्या फोडी होत्या ना, त्या सगळ्या कढईमध्ये घालूयात आणि जरा हलवून घेऊयात. काकडीच्या जेव्हा फोडी मी बारीक केल्या होत्या तेव्हाच मी चिमूटभर हिंग घेतला आणि तो पाण्यामध्ये भिजत घातला होता. हे हिंगाचं पाणी आता आपण कढईमध्ये ओतूयात. हिंग नुसता टाकण्यापेक्षा त्याचं जर पाणी टाकलं ना तर काय रसला एक वेगळा स्वाद येतो.
अगदी थोडं काकडी शिजण्यापुरतं पाणी घालायचं. फक्त पाणी घालताना कोमट पाणी घालायचं, म्हणजे काकडीही पटकन शिजते आणि चवही बिघडत नाही. आणि अगदी सुरुवातीला आपण जो शेंगदाणा, खोबरं आणि तीळ यांचा कूट केला होता ना, तो 3 मोठे चमचे घालायचा. त्यामुळे कायरसला दाटपणा येतो आणि कायरसची स्निग्धता वाढते. आता मात्र आपण रेसिपीच्या अगदी शेवटाकडे आलोय. आता घालूयात अर्धा छोटा चमचा ठेचलेलं आलं. तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक घटक घातला की आपण एक एकदा हलवून घेत आहोत. एक छोटासा गुळाचा खडा, आणि सगळ्यात शेवटी आपापल्या चवीनुसार मीठ घालायचं. सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी घालायचं आणि काकडी शिजवून घ्यायची. काकडी अगदी हलकी फुलकी असते, त्यामुळे झाकण ठेवलं की अवघ्या 2-3 मिनिटात शिजते. साधारण 2-3 मिनिटांनी झाकण उघडायचं. तुम्ही पाहू शकता काकडी छान शिजलेली आहे आणि घातलेल्या मसाल्यांचा रंग आणि स्वाद कायरसमध्ये पुरेपूर उतरलेला आहे. असा हा चमचमीत, चविष्ट आणि दाटसर काकडीचा कायरस आवडला ना तुम्हाला? चला तर मग पटकन लाईकचं बटन दाबा आणि कमेंट करून कळवा तुम्ही बनवला की नाही. नसेल बनवला तर आजच, हो अगदी आजच प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा काकडीचा कायरस. वेगवेगळ्या रेसिपींसाठी पाहत राहा कुक विथ ग्रॅनी. थँक्यू सो मच.